नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हा क्लास 10चा चॅप्टर पाहत आहोत। याच्या अगोदर आपले 12 लेक्चर झाले, 12 लेक्चर वी हॅव ऑलरेडी कंप्लीटेड। दिस इज आवर 13th लेक्चर। हे आपलं 13वे लेक्चर आहे। ठीक आहे, तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर आपण डायरेक्टली आता काय करूया, स्टार्ट करूया। मागच्या क्लासमध्ये जे पाहिलं होतं त्याचा पुढचा भाग। तर मागच्या क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं, एक 6th क्वेश्चन पाहिला होता। त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत 7th क्वेश्चन। तर 7th क्वेश्चन काय आहे, इन एन एपी इन एन अरिथमेटिक प्रोग्रेशन द सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स। तर पहा क्वेश्चन काय पाहत होतो आपण, इन एन एपी द सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27। तर तुम्हाला एक कंडिशन दिलेली सांगितले, तुमच्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत, त्यांची सम किती आहे 27 अँड देअर प्रोडक्ट किती आहे त्यांचा, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, प्रोडक्ट इज 504। फाइंड द टर्म्स। तर टर्म्स काढायचे आहेत। अज्यूम दॅट 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपीआर ए मायनस डी ए अँड ए प्लस डी ह्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत। पहा 2-3 गोष्टी समजायचं तुम्हाला। पहिली गोष्ट आहे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काय असतात। कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काय असतात, कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे सिम्पली आपण त्याला म्हणतो लगतच्या टर्म्स। हे काय, लगतच्या टर्म्सला आपण कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणतो। समजा आपल्याकडे एपी आहे 2 4 6 8 10 डॅश 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 सो ऑन, ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे। तर ह्याच्यामध्ये कॉन्सिक्युटिव्ह 2 आणि 4 काय कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत, 4 आणि 6 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत। 2 4 6 सुद्धा कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत, 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत, है का नाही। 2 4 6 8 ह्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत। 2 4 6 8 10 ह्या 5 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत, म्हणजे लगतच्या, आहे का नाही। लगतच्या म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या, एक असू शकते, 2 असू शकतात, कमीत कमी कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स किती असू शकतात, 2 पेक्षा जास्त, 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5। ठीक आहे, तर कॉन्सिक्युटिव्ह कळले असतील। 2 आणि 4 ह्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत। 4 आणि 6 सुद्धा कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत। 6 आणि 8 सुद्धा आहेत। 2 4 6 ह्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत। ठीक आहे, 6 आणि 8 ह्या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत। तर कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कळले असतील तुम्हाला। ठीक आहे, तर त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट पाहूया आपण आता। सोल्युशन पहा, तर आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप जाऊया। ठीक आहे, आणि तुम्हाला इथे त्यांनी काय केले, अज्यूम करायला सांगितले 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपीआर। त्यांनी स्वतः सांगितले, हे सांगितल्यामुळे तुम्हाला आणि क्वेश्चन सोडवण्यासाठी काय होईल, थोडंसं इझी जाईल। ठीक आहे, तर थोडंसं इझी जाईल, त्यासाठी आपल्याला काय म्हणायचं, तर हे दिले ते लिहायचं आपल्याला। सोल्युशन काय असणार आहे पहा, लेट द 3 consecutive terms in an APR काय आहेत, तर लेट द 3 consecutive terms in an APR काय आहेत, आपल्याला जे दिले ते आहेत, काय आहेत पहा। APR A मायनस डी काय आहे, A मायनस डी कॉमा A अँड A प्लस डी। हे तुम्हाला त्यांनी दिलेले सांगितले की 3 consecutive टर्म्स ह्या A मायनस डी ए अँड A प्लस डी ह्या आहेत। ठीक आहे, इथपर्यंत कळेल तुम्हाला। त्याच्यानंतर त्याचा पुढचा पार्ट करायचं तुम्हाला, फ्रॉम कंडिशन 1 पहा, दुसरे कंडिशन सांगितले, फ्रॉम कंडिशन 1। कंडिशन 1ला जर बघितलं आपल्याला, इन एन एपी द सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27। ह्याला जर वाचलं आपण इथपर्यंत, तर काय सांगितले, सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27। म्हणजे ह्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स त्यांनी दिलेले आहेत, ह्यांचे जर सम केले तर आपल्याला किती येते म्हणले त्यांनी, 27 म्हणलेलं आहे। पहा सम केलं तर आपल्याला A मायनस डी प्लस A प्लस डी ह्या तिघांची जर कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सची जर ॲडिशन केली तर काय येते, 27 येते। फ्रॉम कंडिशन 1 A मायनस डी प्लस A प्लस डी इज इक्वल टू 27 ही काय आलेली तुमची सम आलेली। पहा याला सोडवा तुम्ही, ह्याला जर सोडवलं, ह्याला सोडवू शकता तुम्ही, उगा ब्रॅकेट टाकलं, मी ब्रॅकेटला उडवू शकतो। पहा ब्रॅकेट टाकला नसला का असला का, फक्त ब्रॅकेट टाकलं इझी तुम्हाला जावं म्हणून वगैरे, म्हणजे A मायनस डी प्लस A प्लस डी। ठीक आहे, हे फक्त मी याच्यात काय केलं आहे, ब्रॅकेट उडवलेलं आहे। काय केलेलं आहे, फक्त मी याच्यामध्ये ब्रॅकेट उडवलेला आहे। हा दिसतोय का तुम्हाला A, ठीक आहे, हा A आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये ब्रॅकेट उडवलेलं आहे। पहा याच्यामध्ये जे काही कटत असेल ते कटवा, मायनस डी कटतो तुमचा इथं आणि हा प्लस डी कटतो, म्हणजे याच्यात काय उरते बाकी, आणि हे इज इक्वल टू 27 इकडला तुमचा 27ला 27। पहा तर हा एक ए आहे, हा दुसरा ए आहे आणि हा तिसरा ए, म्हणजे एकूण किती होतील, 1 2 3 ए होतील तुमचे। 3A इज इक्वल टू तुमचा काय होईल, 3A इज इक्वल टू तुमचं काय असेल 27। 3A इज इक्वल टू हा ए आहे। ठीक आहे, काय नाही,
फोर येणार जाईल तुम्हाला 3a इज इक्वल टू तुमचा काय आहे 27. ह्याला पुढं सोडू शकता तुम्ही. इथं दिसते काय पहा तुम्हाला, a इज इक्वल टू 27/3. ठीक आहे. तर ह्याला तुम्ही सोडा तर 27ला जर 3ने डिवाईड केला तर तुमचा किती येईल 9 येईल आहे का नाही. 27ला जर 3ने डिवाईड केला तर तुमचं 9 येईल. म्हणजे इथं लिहू तुम्ही बाकीचं. ठीक आहे. तर पहा एची किंमत किती आलेली आहे तुमची, a इज इक्वल टू तुमचा आलेला आहे a इज इक्वल टू 9 आलेला आहे. किती आलेली तुमची एची किंमत किती आली, a इज इक्वल टू 9. तरी एची किंमत तुम्हाला भेटलेली आहे याच्यामध्ये. कंडिशन 1चा आपण सोडवले, कंडिशन 1नुसार आपण जर सोडवले तर एची किंमत तुम्हाला 9 भेटली. आता तुमच्याकडे काय आहे कंडिशन सेकंड पहा. अँड देअर प्रोडक्ट इज 504. प्रोडक्ट किती आहे त्यांचा, गुणाकार जर केला तर 504 आहे. आता सेकंड कंडिशन पाहू. सेकंड कंडिशनवरनं काय भेटते, फ्रॉम कंडिशन 2 म्हणा किंवा फ्रॉम कंडिशन सेकंड असं लिहा वाटलं तर कसं लिहू शकता, फ्रॉम कंडिशन सेकंड कंडिशन. काय सांगितलेले तुमचं हे 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स त्यांनी सांगितले. तर ह्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार किती आहे 504. तर सोडू शकता तुम्ही याला a मायनस डी इंटू a किंवा डायरेक्टली ए लिहू तुम्ही a इंटू तुमचा काय आहे a प्लस डी. हे ह्या तिघांचा जर प्रोडक्ट केला तर किती येते म्हणले त्यांनी सांगितले तुम्हाला 504 येते म्हणून सांगितलेले 504 हे तिघांचा प्रोडक्ट. आता बघा तुम्ही काय करा, ह्याला सोडू शकता. तुम्हाला ह्याला सोडवायचं आहे. ह्याला सोडवलं तर काय सोडू शकता पहा, a मायनस डी आणि a प्लस डी मी एका जागी लिहितो आणि या एला काय करतो मी तिकडल्या साईडला पाठवतो. पहा a मायनस डी a प्लस डी इंटू e असे लिहू शकतो मी आहे का नाही. ह्याला आपण लिहू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे. काही चेंज होत नाही गुणाकारामध्ये आहे का नाही. तुम्ही गुणाकारामध्ये मागचा पहा, समजा आपल्याकडं 2 इंटू 1 इंटू 3 असेल इज इक्वल टू काहीतरी समथिंग काही असेल. ह्याचं सोडवलं तर तुम्ही काय 2 इंटू 1 2 आणि 2 आणि 3 6 येते. किंवा याला असं करून जरी सोडवल्या तुम्ही तरी सेम आन्सर येते. किंवा याला असं करून जरी सोडवल्या तरी तुमचं सेम आन्सर येते. 6 आन्सर येते. आन्सर सेम येते. आन्सरामध्ये काही चेंज होत नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो, याला तुम्ही चेंज करून लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल. इज इक्वल टू 504ला 504. ठीक. तर याच्यानंतर पहा, तर हा a मायनस डी a प्लस डी ह्या जशास तसा ठेवतो आणि एला काय करतो मी खाली इकडे पाठवतो. पहा a मायनस डी आणि हा a प्लस डीला जशास तसा इज इक्वल टू ब्रॅकेट क्लोज करा 504च्या डिवायडेशनमध्ये काय येईल तुमचा a येईल. काय येईल तुमचा a येईल. काय करू शकता तुम्ही, हे करण्याच्या अगोदर तुम्ही इथं एची किंमत पण टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. मी काय करतो एची किंमत पण टाकून देतो स्टेप वाढवण्याच्या ऐवजी. ठीक आहे. तुम्हाला एची किंमत पण माहीत आहे. काय करतो मी ह्या एची किंमत पुट करतो. एची किंमत 9 टाकतो याच्यामध्ये. ठीक आहे. हा ए आहे तर एची किंमत इथं याच्यामध्ये काय टाकतो 9 टाकतो. म्हणजे 9 मायनस डी 9 प्लस डी काहीच नाही, फक्त मी काय करतो एची किंमत जी आहे ती काय करतोय पुट करतो आणि त्याच्यानंतर इंटू 9 इज इक्वल टू 504. आता काय करतो मी हा 9 मायनस डी 9 प्लस डी जशास तसा ठेवतो आणि त्या ह्या 9ला इकडं पाठवतो. इकडला पहा लिहिल्यानंतर सांगतो तुम्हाला 9 मायनस डी जशास तसा 9 प्लस डी जशास तसा आणि डीची किंमत बी टाकू शकता वाटलं तर. तुम्हाला डीची किंमत माहीत आहे, तुम्हाला डीची किंमत माहीत नाही तुम्हाला. ठीक आहे. डीची काढायचीच आहे. डीची तर काढतोय आपण. ठीक आहे. ह्याला सोडवल्यावर डीची किंमत मिळते. डीची माहीत नाही तुम्हाला. इज इक्वल टू 504 अपॉन तुमचा काय आहे 9. तर इथपर्यंत कळलं असेल. तुम्ही काय करा 504ला तुम्ही 9ने डिवाइड करू शकता, काहीतरी आन्सर येईल. ठीक आहे. ह्याला सोडवल्यावर तुम्ही पण मला एक लक्ष द्या, इकडे एक लक्ष द्या. तुम्हाला a मायनस बी ए प्लस बीचा तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल. काय माहीत असेल a मायनस बी ए प्लस बीचा हे तुम्हाला कळलं असेल आहे का नाही. हे कसं आलं तर एची किंमत आपण 9 टाकलेली आहे इथून. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत असेल a मायनस बी आणि हा a प्लस बी. a मायनस बी ए प्लस बी म्हणजेच काय असते तुमचा इकडं जागा नाही आहे म्हणजेच तुमचा काय असते a मायनस बी म्हणजे a प्लस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असते. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय तुमचा a मायनस बी ए प्लस बी. तरी तुम्हाला a मायनस हा 9 जर a धरला a मायनस बी आणि a प्लस बी आहे तुमचा. तर याला काय करू शकता या फॉर्म्युल्यानुसार तुमचं पहिल्याचा स्क्वेअर आणि दुसऱ्याचा स्क्वेअर आणि मायनसला मायनस. ठीक आहे. तर ह्याला काय सोडू शकता तुम्ही म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर 9चा स्क्वेअर मायनस डीचा स्क्वेअर. ठीक आहे.
ह्या फॉर्म्युलेशन ए मायनस बी ए प्लस डी ह्या फॉर्म्युल्यानुसार मी सोडवलेलं आहे. तर 9चा स्क्वेअर ह्याला व्यवस्थित लिहतो मी थोडंसं, ठीक आहे. तर ह्याचं काय आहे तुमचं 9चा स्क्वेअर मायनस डीचा स्क्वेअर, ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोडवल्यानंतर काय येईल 9×5 = 45, काय येईल 9×5 = 45, उरले किती 5 9 × 54 म्हणजे 56 येईल तुमचं. ह्याला सोडवल्यावर 56 डिवाइड करा तुम्ही, कशा प्रकारे डिवाइड करता तसं करा. 9 5 = 45, कॅरी उरला 5, 54 झाला, 9 6 = 54, 56 आलेला आहे. आता ह्याला तुम्ही सोडू शकता. मी काय करतो तिथं सोडवतो, थोडीशी जागा हे मिटवतो, ठीक आहे. हे मिटवल्यानंतर आपण काय करूया इथं सोडूया, ठीक आहे. पहा इथं तर हा 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर, 9चा स्क्वेअर जर केला तर काय येईल तुमचा 9चा स्क्वेअर होतो तुमचा 81 मायनस डी स्क्वेअरला डी स्क्वेअर इज इक्वल टू 56ला 56. तर ह्याला काय करू शकतो आपण, ह्याला अनेक सोडू शकतो. ह्या 81ला मी काय करतो तिकडं पाठवतो. एकाच याच्यामध्ये करू शकतो आपण, सोडू शकतो, पण तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे मी एक स्टेपमध्ये, जरा स्टेप वाढल्या तर वाढल्या, पण तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे थोडं इझी वे करतो. तर हा 81ला मी तिकडं पाठवतो, ठीक आहे. नाहीतर तुम्ही काय करू शकता, ह्या 56ला इकडं आणायचं आणि डीला तिकडं पाठवायचे, तुम्हाला इझी जाईल. पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकदाच केल्या तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे मी काय करतो, ह्या 81ला काय करतो इकडं पाठवतो. मायनस डी स्क्वेअरला डी स्क्वेअर इज इक्वल टू 56ला 56, हा 56 इकडं आहे, मायनस डी स्क्वेअर इथं आहे. ह्या 81ला जर इकडं पाठवला, हा प्लस आहे तर तुमचा -81 होईल, ठीक आहे. तर या 81 पहा, ह्याच्यामध्ये सबट्रॅक्शन करा. मायनस डी स्क्वेअरला डी स्क्वेअर, हा 86मधनं 56 गेला तर तुमचा काय येईल मायनस, हा इथं किती 1मधनं 6 जातो का, जात नाही, ह्याचं सबट्रॅक्शन करायचं. 1मधनं 6 जात नाही म्हणजे 11 झाला. 11मधनं जर तुमचा 6 गेला तर उरला तुमचा 5. आता तुमचा इथं किती राहिला, इथं राहिला 7, 7मधनं जर 5 गेला तर 2 राहिला, म्हणजे 25 राहील तुमचा. किती राहील 25 राहिली, दिसते का तुम्हाला 25, ठीक आहे. तर तुमचा राहील इथं 25, ठीक आहे. 25 राहिला इथं तुमचा, राहिला 25. तर आता मायनस इकडं मायनस आहे, इकडं मायनस आहे, दोघाला जर मायनसनं जर मी इकडं मायनस दोन्ही साईडला जर मायनस असेल तर तुमचा मायनस काय होतो प्लस होऊन जातो. म्हणजे डी स्क्वेअर वाटलं ते इथं लिहितो, डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. आता तुम्हाला डी स्क्वेअर इज इक्वल टू 25, आता डी इज इक्वल टू तुमचा काय येतो +or-5. पहा, तर हे तुमची डीची व्हॅल्यू आलेली आहे. पहा, हे डीची व्हॅल्यू +or- काय घेतो आपण कधीच्या पण. आता हा स्क्वेअर आहे येतं, पहा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे आपण असं का लिहितो डी इज इक्वल टू +or-5, कारण तुम्ही एखाद्या मायनसचा जरी स्क्वेअर केला तर 25 येतो, आणि प्लसचा जर तुमच्याकडे -5 असेल, तुम्ही -5चा जरी स्क्वेअर केला तरी तो 25 येतो, आणि +5चा जरी स्क्वेअर केला तर 25 येतो. म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या 2 पॉसिबिलिटी बनतात. एक तर तुमचा हा 5 हा मायनस असू शकतो किंवा एक प्लस असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो, त्यामुळे आपण दोन्ही पण घेतो आहे, ठीक आहे. ह्याचा स्क्वेअर केल्यानंतर येतो, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला, इथपर्यंत काही शंका नाही. तर आता तुम्हाला डीची व्हॅल्यू पण मिळालेली, तुम्हाला एची व्हॅल्यू माहिती आहे तुमच्याकडे, इथं एची व्हॅल्यू आहे, एची व्हॅल्यू आहे इथं तुमची, असं ब्रॅकेट टाकत जा तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुमच्या सोडवल्यावर तुम्ही ब्रॅकेट टाकत जा, म्हणताना एक्झामिनरला सोपं जाईल, कळेल, दिसेल लगेल, आणि तुम्हाला काय करतील मार्क देतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला कळलेलं आहे इथपर्यंत, ठीक आहे. एची व्हॅल्यू निघलेली आहे तुमची इथं, आणि डीची व्हॅल्यू. आता हे काय करा तुम्ही, हे एची व्हॅल्यू आणि डीची व्हॅल्यू काय करा तुम्ही, एची व्हॅल्यू तर फिक्स आहे, पुट करा तुम्ही, काय करा ह्या इक्वेशनमध्ये, म्हणजे ह्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समध्ये पुट करा, मग तुम्हाला त्यावेळेस काय मिळेल याचं उत्तर मिळेल, ठीक आहे. तर मी काय करतो, हेच मिटवतो एवढं, फक्त एची व्हॅल्यू माहीत आहे, इथं डीची व्हॅल्यू लिहितो, म्हणजे आपण इथं सोडूया, ठीक आहे. तर हे सगळं मिटवतो, तुम्ही काय करायचं लिहून घ्यायचं आहे काढून, ठीक आहे, लिहिलं असेल. पहा, तर आता काय करतो मी, डीची व्हॅल्यू आपण इथं लिहून घेतो आणि सोडवते. पहा, एची व्हॅल्यू कळलेली आहे तुम्हाला, इथंच लिहितो मी तुम्हाला, डी इज इक्वल टू +or- तुमची व्हॅल्यू 5 आहे. हे पण मिटवणार आहे आपण तोपर्यंत, ठीक आहे. तर पहा इथं लक्ष द्या. तर आता वेन डीच्या व्हॅल्यू तर 2 आहेत, तर आपण डीची व्हॅल्यू एक अगोदर घ्यायची आणि दुसरी नंतर घ्यायची. तर वेन डी इज इक्वल टू +5 घेऊ पहिल्यांदा. वेन डी इज इक्वल टू +5, then 3 consecutive terms are, then 3 consecutive terms
आर थ्री कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काय असतील जेव्हा डीची व्हॅल्यू आपण +5 पुट करतो. तर डीची व्हॅल्यू जेव्हा +5 पुट करतो तर 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काय असतील पहा. हे तुम्हाला आहे, हे पहिली टर्म आहे, हे दुसरी आहे, तिसरी आहे. तर सोडून घेऊ आपण. ए मायनस डी इज इक्वल टू तुमचा काय असेल, एची व्हॅल्यू पुट करा. एची व्हॅल्यू किती आहे 9, एची व्हॅल्यू 9 आहे. हा मायनसला मायनस, डीची व्हॅल्यू आहे तुम्ही आपण +5 घेतो आहे, +5ला +5, 9 मायनस 5 4 आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पहा, सेकंड टर्म आहे ए इज इक्वल टू, आणि एची व्हॅल्यू डायरेक्टली आपल्याला माहीत आहे 9 आहे. ठीक आहे, हे 9 आलेलं आहे. त्याच्यानंतर थर्ड पहा, ए प्लस डी टर्म आहे. ए प्लस डी इज इक्वल टू, एची व्हॅल्यू आहे 9 प्लस डीची व्हॅल्यू आपण +5 घेते. ठीक आहे, +5, 9 + 5 तुमचा किती होईल, 9 + 5 14, 14 होईल तुमचा. तर तुम्हाला 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मिळालेले आहेत जेव्हा तुमची डीची व्हॅल्यू काय आहे +5 असेल. जेव्हा डीची व्हॅल्यू +5 असेल तर फर्स्ट टर्म ए मायनस डीला सोडवल्यानंतर तुम्हाला मिळाले 4, सेकंड ए आहे तुमचा 9, आणि थर्ड आहे ए प्लस डी इज इक्वल टू तुमचा 14. आता हे आपण डीची व्हॅल्यू काय घेतलेली होती +5 घेतली. सेकंड पण पॉसिबिलिटी आहे की डीची व्हॅल्यू -5 पण असू शकते. तर तेव्हा आपण -5 व्हॅल्यू घेतल्यावर डीची व्हॅल्यू किती येते. when d is equal to -5 then 3 consecutive terms are then 3 consecutive terms are 3 consecutive terms are. तर 3 consecutive terms काय असतील तुमचा, d ची व्हॅल्यू -5 घेतल्यावर a मायनस डी इज इक्वल टू, पहा a ची व्हॅल्यू तुमची 9 आहे. a ची तर व्हॅल्यू तुमची फिक्स आहे, 9ला 9, हा मायनसला मायनस, आणि d ची व्हॅल्यू तुमची काय आहे -5 आहे. तर -5. तर ह्याला काय करा तुम्ही, सोडवा. ह्याला सोडवल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, 9ला 9, हा मायनस आणि मायनस तुमचा काय होईल प्लस. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, ह्या मायनसला मल्टिप्लिकेशन केलं तर +5 मिळेल. ठीक आहे, +5 मिळेल. तर ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोडवल्यावर काय मिळेल तुम्हाला, 9 + 5 तुमचं 14. त्याच्यानंतर सेकंड आहे एची व्हॅल्यू तर तुम्हाला फिक्स माहीत आहे, एची व्हॅल्यू 9 आहे. सेकंड टर्म घेतो आहे आपण, ही सेकंड टर्म. त्याच्यानंतर तुम्हाला आता थर्ड काय आहे तुमची टर्म ए प्लस डी आहे, ए प्लस डी. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे. ए प्लस 9, एची व्हॅल्यू किती आहे तुमची 9, एची व्हॅल्यू आहे 9, हा प्लसला प्लस, आणि डीची व्हॅल्यू आहे तुमची -5. ठीक आहे, डीची व्हॅल्यू आपण -5 पुट केलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण आहे का तुम्हाला, काही अडचण नाही आहे. तर याच्यानंतर तुम्ही काय करायचं, याला सोडवायचं आहे. इज इक्वल टू 9, हा प्लस मायनस काय होईल, मायनस होईल. 9 - 5, 9 मधनं जर 5 गेलं तर तुमचा किती उरेल 4. म्हणजे तुम्हाला डीच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, म्हणजे 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. डीच्या व्हॅल्यू 2 आहेत, एक 5 + 5 आहे आणि एक -5 आहे. आणि दोन्ही व्हॅल्यू जेव्हा आपण घेतो तर काय आपल्याला कोणत्या कॉन्झिक्युटिव्ह 3 टर्म्स मिळाले ते आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे लास्टला तुमचं उत्तर आहे. लास्टला एक स्टेटमेंट लिहायचं आहे. काय लिहू शकता, मी कुठं लिहितो पहा. स्टेटमेंट काय करतो, हे क्वेश्चन मिटवतो आणि इथं लिहितो थोडंसं. ठीक आहे, इथं लिहितो. ठीक आहे, हे लिहून घ्या तुम्ही. पहा, 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म काढायचे होता. तर 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर, काय लिहता लास्टला स्टेटमेंट एक लिहायचे, द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर. द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर. काय असतील तुमच्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, तुमची डीची व्हॅल्यू जेव्हा +5 असेल तेव्हा काय आहे तुमच्या 4, 9, 14. और हे तरी असतील तुमच्या, हे तरी असतील, किंवा ऑरमध्ये काय असतील तुमच्या 14, 9, 4, 9, 14. म्हणजे ह्या तरी असतील 14, 9, 4. ह्या दोन्हीपैकी एक पॉसिबिलिटी असू शकते. तर आपण दोन्ही काढलेले आहे. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन पूर्णपणे सोडून झालेला आहे. त्याच्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा, लक्ष द्या. तर आपण क्वेश्चन नंबर 8 घेतलेला आहे आता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8 तुमच्या बोर्डवर लिहिलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 8 काय सांगते, फाइंड द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. तर आता तुम्हाला किती टर्म्स काढायचे, फाइंड द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एन AP whose sum is 12 and the sum of third and fourth terms is 14.
तर तुम्हाला पहिल्या वेळेस आपण 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढल्या होत्या, 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स दिले होते. यावेळेस तुम्हाला 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स दिलेले आहेत. आणि 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सची पहिली कंडिशन काय सांगते, द सम ऑफ 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज इन एन AP हुज सम इज 12. तर तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी, 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सची सम तुम्हाला त्यांनी दिलेली आहे 12. अँड द सम ऑफ थर्ड अँड फोर्थ कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे त्याची 14 दिलेली आहे. थर्ड आणि फोर्थ पहा, पहिली तुमची कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स 1 ही आहे, 1 हे सेकंड, हे थर्ड आणि हे फोर्थ. तर ह्या चारीची तुमची किती दिलेली आहे सम 12 दिलेली आहे. आणि थर्ड आणि फोर्थची तुमची दिलेली आहे 14. ही थर्ड आहे तुमची आणि ही फोर्थ आहे, तर ह्याची 14 दिलेली पहा. तर आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप पाहूया. तर सोल्युशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. मागचा क्वेश्चन जसा सोडवला आहे तशाच प्रकारे सोडवायचं आहे तुम्हाला. फक्त कंडिशन काय दिलेली ते बघायचे आणि कंडिशन अनुसार तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन सोडवायचे आणि स्टेप बाय स्टेप जायचे, थोडं थोडं सोडवत जायचं, तुम्हाला ऑटोमॅटिक आन्सर येत जाईल. तर पहिल्यांदा पहा, लेट द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर असं लिहायचं एक स्टेटमेंट. तर काय लिहायचं आहे, लेट द 4 कॉन्झिक्युटिव्ह terms in an AP arithmetic progression are. Let the 4 consecutive terms in an arithmetic progression are. तर काय आहे तुमच्या 4 consecutive terms त्यांनी ऑलरेडी दिलेले. अजून दॅट 4 consecutive terms in an AP are a minus d, a plus d आणि a plus 2d हे तुम्हाला दिलेले. तर तेच लिहून घ्यायचे तुम्हाला, ह्याच्या व्यतिरिक्त मानायचं नाही. ठीक आहे. तर a minus d, a plus d and a plus 2d हे तुम्हाला काय केलेलं आहे, त्यांनी ह्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स दिलेले आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण नाही आहे. त्याच्यानंतर काय करायचं, कंडिशन फ्रॉम कंडिशन 1. तुम्हाला पहिली कंडिशन सांगितले, फ्रॉम कंडिशन 1 कंडिशन पहा. तर काय सांगते कंडिशन तुमची, पहिली कंडिशन सांगते 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एन AP हुज सम इज 12. तर 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सची जर आपण ॲडिशन केली तर काय येते, त्याची सम येते 12. तर ह्याची ॲडिशन करूया 4 टर्म्सची. पहा, a minus d प्लस a प्लस a प्लस d प्लस a प्लस 2d. ठीक आहे. हे इथपर्यंत काय तुम्हाला अडचण नसेल. काय हे कुठून आलेलं आहे असं वाटत असेल तुम्हाला, तर हे कुठून नाही आहे. तर हे 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स दिलेले आहे, त्याला आपण काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. a minus d प्लस a प्लस, ठीक आहे, a प्लस d प्लस आणि त्याच्यानंतर a प्लस 2d ह्या सगळ्यांना ॲड केली. ह्या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली तर त्यांनी सांगितले यांची ॲडिशन केल्यावर बेरीज किती येते, सम किती येते, 12 असं सांगितले. तर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ह्याच्यामध्ये ह्याला सोडून घ्यायचं. काय कटत असेल तर कटून टाकायचे. तर पहा, मी काय करतो साहेब, पहिल्यांदा याचे ब्रॅकेट उडवतो. ब्रॅकेट उडून काय करतो, काय कटत असेल, काय उडत असेल तर उडवतो. पहा, a minus d प्लस a प्लस d प्लस a प्लस 2d जशाच तसं लिहिलेलं आहे मी. ठीक आहे, फक्त याच्यातलं ब्रॅकेट उडवलेले आहे. ठीक आहे. तर हा मायनस डी आहे, मायनस डी आणि इथला एक प्लस डी कटतो. हा मायनस डी कटला, प्लस डी कटला. त्याच्यानंतर दुसरं काय कटते का तुमच्याकडं, नाही, काय कटण्यासारखं नाही. पहा, ए किती आहे तुमच्याकडं, पहा 1 2 3 4. देर आर 4 एज आहे का ना. किती आहेत तुमच्याकडे, ए किती आहेत, 4 आहेत. मग काय लिहू शकता, 1 2 3 4. थोडं काळजीपूर्वक बघायचं आहे. 4 ए आहेत. किती आहे तुमच्याकडं, 4 ए आहे. प्लसला प्लस. आता डी किती राहिले तुमच्याकडे बघा, हे 2d तर कटले तुमच्याकडं आणि इथला 2d आहे, हा 2d आहे. तर तुम्हाला इज इक्वल टू 12. तर हे तुम्हाला काय एक इक्वेशन मिळाले. ह्याला पुढं सोडू शकता का, याला तुम्ही फर्दर पुढं सोडू शकता का, नाही. फक्त एक काम करू शकता, याला तुम्ही 2 न डिवाइड करू शकता. ह्याला काय करू शकता तुम्ही, 2 न डिवाइड करू शकता. नाही गेलं तर तुम्ही ह्याच्यामधनं कॉमन काढू शकता आणि सोडू शकता. तुम्हाला जर सोडवायचं असेल तर काय करा, वाटलं तर तुम्ही काय करायला, 2 न डिवाइड करा. कारण ह्याच्यामध्ये 2 आहे, ह्याच्यामध्ये 2 आहे, ह्याच्यामध्ये डिवाइड 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 बोथ साइड बाय 2. दोन्ही साईडला तुम्ही 2 न डिवाइड करायचं. पहा, इथं लिहू तुम्ही, इथे मे बी दिसणं जाईल तुम्हाला. तर दोन्ही साईडला जर 2 ने जर डिवाइड केलं तुम्ही, इथं 4ला जर 2 न डिवाइड केलं तर तुमचा किती असेल, तुमचा 2a असेल. प्लसला प्लस, त्याच्यानंतर तुमचा 2d आहे. 2dला 4aला जर डिवाइड केलं तर तुमचा 2 नंतर 2a राहील. प्लस 2dला 2 न डिवाइड केलं तर तुमचा फक्त d राहील.
इज इक्वल टूला इज इक्वल टू 12ला जर 2ने डिवाइड केलं तर तुमचा किती राहील, 12ला जर 2ने डिवाइड केलं तर 6 राहील. तर तुम्हाला आपण काय केले, ह्या दोन्ही साईडला आपण डिवाइड केले. त्याच्यानंतर त्याला काय म्हणा तुम्ही, इक्वेशन नंबर 1 म्हणा, कारण याला फर्दर आपण सॉल्व करू शकतो का, फर्दर सॉल्व करू शकत नाही. ठीक आहे, कंडिशन 1 नुसार आपण इथपर्यंत इक्वेशन 1 मिळालेलं आहे, आपण इतकं सॉल्व करू शकतो. मागच्या क्वेश्चनमध्ये डायरेक्टली तुम्हाला याची किंमत मिळाली होती, ह्या याच्यामध्ये तुम्हाला याची किंमत मिळते का, मिळत नाही, आणि तुम्हाला फर्दर सॉल्व करण्याची गरज आहे. आता फ्रॉम कंडिशन 2 पहा, सेकंड कंडिशन का आहे, फ्रॉम कंडिशन सेकंड कंडिशननुसार काय सोडवता येईल तुम्हाला, फ्रॉम कंडिशन सेकंड. तर पहा, द सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म्स इज 14. थर्ड टर्म्स कोणती आहे तुमची, पहा याच्यामध्ये तुमची ही आहे तुमची काय, थर्ड आणि फोर्थ, ही थर्ड आहे आणि ही फोर्थ आहे. ठीक आहे, थर्ड आणि फोर्थची सम सांगितली, थर्ड आणि फोर्थची ह्या दोघाची म्हणजे a + d + a + 2d, म्हणजे हा एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, ह्या दोघांची जर ॲडिशन केली a + d आणि a + 2d, थर्ड आणि फोर्थ ह्या दोघांची जर ॲडिशन केली, समज सांगितले ना तुम्हाला, सम सांगितले. मागच्या वेळेस काय सांगितले तुम्हाला, प्रोडक्ट सांगितले होते. हे पण बघायचं तुम्हाला, प्रोडक्ट सांगितले का सम सांगितले. तर काय सांगितले, द सम ऑफ थर्ड अँड फोर्थ कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 14. तर ह्या दोघांची सम किती सांगितली, 14. सिम्पली काय करायचं तुम्हाला, ह्याला पण काय करायचं, सोडवायचं आहे. पहा सोडू शकता तुम्ही, ह्याच्या ब्रॅकेट उडवतो तुम्ही, तर काय असेल, a + d + a + 2d. तर हे असेल तुमचं, हे मिळालेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ह्याला फर्दर तुम्ही काय करायचं, सॉल्व करायचं. तर याच्यामध्ये काय कटते का, काहीच कटत नाही. मायनस असेल तर कटते, याच्यात कुठेही मायनस नाही, त्यामुळे कटायचा प्रश्न येत नाही. तर ए किती आहेत पहा, हा एक ए आहे, हा एक ए आहे, आणि हे किती मिळाले तुम्हाला, 2a मिळालेले. हा एक ए, हा एक ए, 2a, आणि हा एक d आणि हे 2d, म्हणजे तुमचे एकूण झाले 3d. किती झालेले, 3d इज इक्वल टू तुमचा 14. आता तुम्ही ह्याला कशाने डिवाइड करू शकता का, डिवाइड करू शकत नाही, कारण इथं तुमचा हा 3d आलेला आहे इथं, त्याच्यामुळे 2ने डिवाइड करू शकत नाही. इथं 2 आहे, इथं 2 आहे, पण इथं 2 नाही आहे, त्यामुळे ह्याला तुम्ही फर्दर डिवाइड करू शकता का, डिवाइड करू शकत नाही. मग त्यामुळे तुम्हाला ह्याला सॉल्व करू शकत नाही फर्दर. ह्याला इक्वेशन नंबर म्हणा 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला काय करावं लागेल तुम्हाला, सॉल्व करावं लागेल. इक्वेशन 1 आणि इक्वेशनला आता काय करावं लागेल तुम्हाला, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल. तर तुम्ही आता अशा वेळेस हे दोन्ही पण काय आहेत, प्लसवाले आहेत. तर अशा वेळेस काय करा तुम्ही, इक्वेशन 1 आणि 2ला सॉल्व करायचं म्हणजे आपण सबट्रॅक्ट करायचं. कशामधनं काय करायचं, मोठ्यामधनं छोटे इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. तर तुम्ही काय करू शकता, इक्वेशन 2मधनं इक्वेशन 1 काय करा, सबट्रॅक्ट करा. इक्वेशन 2मधनं जर इक्वेशन 1 सबट्रॅक्ट केलं तर तुम्हाला काय मिळेल, आन्सर मिळेल. पहा इक्वेशन सबट्रॅक्टिंग, तर लिहा सबट्रॅक्टिंग, इथं लिहू तुम्ही, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 इक्वेशन काय करायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. तर पहा एक इक्वेशन सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. तर पहा याच्यानंतर पुढे सॉल्व करू. आपल्याला दिसते का तुम्हाला इथं, पहा मी लिहितो. तर तुम्हाला इक्वेशन 2 लिहा, 2a + 3d, 2a + 3d. वाटलं तरी ते दिसणार जाईल तुम्हाला. मी काय करतो, व्यवस्थित काय करतो, इकडे लिहितो. ठीक आहे, हे मिटवतो. पहा आता काय करतो मी, इकडे लिहितो. ठीक आहे, इथं खाली अवघड जाईल आपल्याला, पूर्ण लिहिता येणार नाही. हे मिटवतो मी, हे मिटून काय करतो, हे इथं लिहितो. पहा लक्ष द्या. तर इक्वेशन 2 काय आहे तुमचा, 2a आहे + 3d इज इक्वल टू 14. हे इक्वेशन 2 आहे. ठीक आहे, याला वाटलं तर मी नंबर देतो इथं 2. आणि इक्वेशन 1 काय करायचं आहे तुम्हाला, सबट्रॅक्ट करायचं आहे. तर तुमचा 2a + d इज इक्वल टू तुमचा 6. हा इक्वेशन काय आहे तुमचा 1 आहे. ठीक आहे, इक्वेशन काय आहे तुमचा 1 आहे. तर ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. तर ह्याला सोडायचं कसं, सबट्रॅक्ट करतोय, म्हणजे सबट्रॅक्ट तुम्ही अशा प्रकारे करतोय म्हणून मी अशा प्रकारे करतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लहान म्हणजे सवय आहे, तर अशा प्रकारे करायची, तर असंच करतोय. ठीक आहे, किंवा डायरेक्टली तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता, राईट हँड साईडपासून राईट हँड साईड, लेफ्टपासून लेफ्ट. ठीक आहे, तर काय आहे, सबट्रॅक्शन करतोय तुम्हाला तर काय प्लसचे मायनस साईन चेंज होतील. मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होतील. तर हे सगळे प्लस आहेत. तर हा काय होईल तुमचा, हा प्लस आहे तर मायनस साईन होईल. हा प्लस आहे, मायनस झाला. हा प्लस आहे, मायनस झाला. हा पण प्लस आहे, मायनस, म्हणजे साईन चेंज झालेले. तर याला तुम्हाला काय करायचं, याला सोडवायचं आहे. पुन्हा
सोडवल्या कसं सोडू शकता तुम्ही, हा +2a हा -2a दोन्ही कॅन्सल होतील, +2a -2a दोन्ही कॅन्सल होतील. हा 3d आहे आणि हा पॉझिटिव्ह 3d आहे, +3d आणि हा -d. तर ह्या 3d मधनं जर d गेला तर तुमचा किती येईल, 2d येईल. इज इक्वल टू तुमचा काय आहे 14 - 6. 14 - 6 किती येईल तुमचा 8 येईल. 14 - 6 पहा, ह्याला जर सोडवल्या तुम्ही ह्या 14 मधनं पहा 14 प्लस आहे 6 मायनस आहे, ह्या 14 मधनं जर 6 गेला तर तुमचा 8 येईल. फर्दर तुम्ही याला काय करू शकता, सोडू शकता. देअरफॉर d इज इक्वल टू काय आलं तुम्हाला, d इज इक्वल टू 8/2. तर ह्याला डिवाइड करा तुम्ही, तर 2 जर 8ला डिवाइड केलं तर 2 4 8, म्हणजे देअरफॉर d ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे, d इज इक्वल टू 4. तर तुम्हाला d ची किंमत मिळालेली आहे, a ची किंमत अजून मिळालेली नाही, बरोबर आहे का, मिळाली आहे का, मिळालेली नाही. तर काय करा तुम्ही, ही d ची किंमत कोणत्या इक्वेशनमध्ये टाका, जे सोपं असेल त्या इक्वेशनमध्ये टाका. ही d ची किंमत जर तुम्ही 1 मध्ये टाकलं किंवा 2 मध्ये टाकलं तर तुम्हाला कोणत्या इक्वेशनमध्ये d ची किंमत पुट केल्यावर a ची व्हॅल्यू मिळते. तर तुम्ही काय करायचं, छोटं इक्वेशन आहे त्याच्यात टाकायचं, ठीक आहे. तर छोटं इक्वेशन तुमचं 1 आहे, तर 1 मध्ये पुट करायचं आहे. पुट आहे का नाही, इथे लिहितो मी, पुट d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकतोय. पहा इक्वेशन 1 इथं आहे तुमचं 2a ला 2a, 2a ला 2a, प्लसला प्लस, d ची किंमत काय आहे तुमची 4, हे d ची किंमत 4 टाकली, इज इक्वल टू 6 ला इज इक्वल टू 6. पहा इथपर्यंत काय अडचण नाही आहे. तर याला सोडवा, हा 4 काय जाईल इकडे जाईल, म्हणजे हा लेफ्ट हँड साईडचा 4 राईट हँड साईडला गेला तर मायनस होईल, म्हणजे 2a इज इक्वल टू 6 - 4. ह्याला जर सोडवलं तर 6 मधनं जर तुमचा 4 गेला तर राहिला तुमचा 2, म्हणजे 2a इज इक्वल टू, इथे दिसत असेल तुम्हाला 2a इज इक्वल टू 2 आलेला आहे. 2a इज इक्वल टू तुमचा काय आलेला आहे 2 आलेला आहे. तर इथंच मी काय करतो, सोडवतो, ठीक आहे. इथंच मी काय करतो तुमचं सोडवतो, म्हणजे a इज इक्वल टू काय येईल तुमचा, हा 2 कॅन्सल, इकडल्या साईडचा 2 कॅन्सल होईल, इकडच्या साईडचा वाटलं तर इथं दिसत असेल तुम्हाला a इज इक्वल टू तुमचा काय असेल, a ची किंमत 1 दिसते. पहा इकडला 2 कटला, इकडला 2 कटला, a ची किंमत तुम्हाला 1 मिळालेली आहे. तर इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का, नाही. तर आता तिकडले आपल्याला मिटवावं लागेल, ठीक आहे. तर हे सगळा पार्ट मी मिटवतो, ठीक आहे. तर हे मिटवत आहे, तर लक्ष द्या. तर हे a ची किंमत मिळालेली आहे आणि तुम्हाला d ची किंमत मिळालेली आहे. a ची किंमत का आहे तुमची 1 आणि d ची किंमत का आहे 4. पहा a इज इक्वल टू 1 अँड d इज इक्वल टू 4 आहे का नाही. हे काय करायचं, a इज इक्वल टू 1 आणि d इज इक्वल टू काय करायचं 4, ह्या व्हॅल्यू काय करायचं आहे पुट करायचं आहे. a इज इक्वल टू 1 अँड d इज इक्वल टू 4, पुटिंग किंवा टेकिंग म्हणू शकता, पुटिंग इन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, a इज इक्वल टू 1 असं लिहा वाटलं तर तुम्हाला, म्हणजे लिहायचं आता जास्त मोठं लिहित बसायचं नाही, आहे का नाही. ह्या म्हणजे आपल्याला सिम्पली सांगायचं आहे त्यांना की ही मी a ची व्हॅल्यू 1 घेतोय, d ची व्हॅल्यू 4 घेतोय आणि ह्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये पुट करतोय. तर हे सगळं आता आधीच क्वेश्चन खूप मोठा झाला आणि हा क्वेश्चन किती मार्क्सला येईल तुमच्या परीक्षेमध्ये, हा 3 किंवा 4 मार्क्सला येऊ शकतो. हे 3 मार्क्सला येऊ शकतो, जास्तीत जास्त 3 मार्क्सला, ठीक आहे. तर 3 मार्क्सला येऊ शकतो, जास्तीत जास्त वाढवत बसायची गरज नाही. तर काय करा, टेकिंग असं म्हणा, टेकिंग किंवा पुटिंग काही म्हणा, टेकिंग d इज इक्वल टू काय आहे, d ची व्हॅल्यू तुमची आहे 4 अँड a इज इक्वल टू तुमची a ची व्हॅल्यू आहे 1. तर हे जर घेतले आपण ह्याच्यामध्ये पुट करायचे, ठीक आहे. तर काय सांगितले तुम्हाला, ह्याच्यामध्ये पुट करायचं, ह्याच्यामध्ये जर पुट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, फाइंड द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एन AP. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायचे. तर पहिली घ्या तुमची, पहिली काय आहे a मायनस d इज इक्वल टू, आता व्हॅल्यू पुट करायचे मिळेल तुम्हाला. a ची व्हॅल्यू आहे तुमची इथंच लिहिलेली आहेत आपण, a ची व्हॅल्यू आहे 1 मायनस, हा a ची व्हॅल्यू का आहे 1 मायनसला मायनस, d ची व्हॅल्यू आहे 4, ह्याला जर सोडवलं 1 - 4 तुमचा -3. पहिली तुमची टर्म आहे -3. दुसरी टर्म काय असणार आहे, दुसरी टर्म आहे तुमची a इज इक्वल टू, a ची जी काय व्हॅल्यू असेल ती टाका, तीच तुमची दुसरी टर्म असणार आहे. a ची व्हॅल्यू आहे तुमची 1, a ची व्हॅल्यू 1 आहे, तर ही दुसरी टर्म आहे तुमची. तिसरी टर्म काय असणार आहे, a प्लस d इज इक्वल टू तुमची a ची व्हॅल्यू काय आहे +1 आणि d ची व्हॅल्यू आहे 4, ह्याला सोडलं तर 1 + 4 तुमचा 5 ही आहे. आणि चौथी टर्म तुमची a प्लस
2d आहे इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे तुमची 1 प्लसला प्लस 2 आणि डीची व्हॅल्यू आहे तुमची किती आहे, डीची व्हॅल्यू 4 आहे, 4ला 4. ह्याला सोडवा, ह्याला सोडवलं तर काय मिळेल, हा 1ला 1 प्लस 2 × 4 असं याचा अर्थ असतो दोघांमध्ये काय असतो, मल्टिप्लिकेशन असतं. 2 आणि एखादा नंबर ब्रॅकेटमध्ये असेल तर त्या दोघांमध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. 2 × 4 तुमचा होईल 8. 2 × 4 किती होईल 8. ह्याला सोडवलं तर तुमचा आन्सर येईल 9. तर तुम्हाला ह्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मिळाल्यात. तर हे तुमच्या काय, पहिली तुमची कॉन्सिक्युटिव्ह टर्म -3, सेकंड 1 आणि थर्ड 5 आणि फोर्थ आहे 9. मग लास्टला एक स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला, द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर, आहे का नाही, किंवा इथं लिहायचे फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे आणि फोर्थ टर्म, किंवा लास्टला असं लिहिलं तर लिहिलं तरी चालेल, लिहून टाका. काय लिहिता तुम्ही, द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर, द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, ठीक आहे, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर, काय आहे तुमच्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर -3, 1, 5 अँड +9. 1 -3 1 5 अँड 9, -3 1 5 अँड 9. तर अशा प्रकारे काय झाले, तुमचा क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व करून झालेला आहे. ठीक आहे, तर हे क्वेश्चन थोडेसे काय तुमचे लेंदी आहेत, थोडेसे अवघड आहेत आणि थोडंसं डोकं वापरावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, तर हे क्वेश्चन तुम्हाला काय करायचे, हा व्हिडिओ 2-3 वेळेस व्हिडिओ पाहायचा आणि हे क्वेश्चन 2-3 वेळेस सॉल्व करून बघायचे. तर असेच एक्झॅक्टली जशाच तसे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये पडण्याचे चान्सेस आहेत. 3 मार्काला एक क्वेश्चन येतोय, तर थोडंसं एकदा दोनदा बघा, अडचण येऊ शकते. तर काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पहा, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेतलेला आहे क्वेश्चन नंबर 9 तुमच्या याच्यामधला, आणि हा लास्ट क्वेश्चन आहे तुमच्या ह्या प्रॅक्टिस सेटमधला. ठीक आहे, तर इफ द नाइन्थ टर्म ऑफ एन AP 0, तुम्हाला 9 टर्म दिलेले आहे, T9 किती दिले आहे तुम्हाला, 0 दिलेला आहे. देन शो दॅट 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. ठीक आहे, तर तुम्हाला पहा काय कर, जे दिले ते थोडंसं टेक्निकल क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन तुमच्या हा परीक्षेत विचारले गेलेलं आहे 4 मार्क्सला. तर तुम्हाला थोडंसं लँग्वेज समजायला अवघड जाऊ शकते मला ना. इफ द 9th टर्म ऑफ एन AP 0, 9 टर्म काय तुमच्या APची 0 आहे, देन शो दॅट 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. म्हणजे तुम्हाला काय सांगितले, तुम्हाला T9 तुम्हाला दिलेला आहे 0, रफ करतो मी, रफली सांगतो, T9 0 दिलेला आहे तुम्हाला. हे जर असेल T9 0 असेल, देन शो दॅट 29th टर्म इज, म्हणजे T29 आहे का नाही, T29 टर्म इज ट्वाइस द 19th टर्म, म्हणजे 19th टर्म T19, म्हणजे ही काय आहे तुमची T19 टर्म जी आहे त्याच्या डबल आहे तुमची, म्हणजे 2 टाइम्स आहे काय T29 आहे का नाही, डबल आहे, म्हणजे हे T आहे. ठीक आहे, T29 हा ट्वाइस आहे 19चे, हे अशा प्रकारचे सांगितलेले. पहा, थोडं आपण स्टेप बाय स्टेप पुढे सॉल्व करत जाऊ, तर तसं तुम्हाला समजेल. पहा, तर सोल्युशन पहा, जे दिले ते लिहा तुम्हाला. पहा सोल्युशन, आता तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये काय केले होते त्यांनी, फर्स्ट आहे का नाही, लेट द 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला त्यांनी दिले होते, सांगितले होते, अजूम करा म्हणलं होतं तुम्हाला, A - D, A, A + D, हे असे सांगितलं होतं, A + 2D असं सांगितलं तुम्हाला. आता इथं दिलं का दिलं नाही, तर तुम्हाला काय करायचं, पहा, लेट हे लिहायचे तुम्हाला, सगळ्यांनाच माहीत आहे, लेट A be द फर्स्ट टर्म, सगळ्यांना माहीत आहे, A काय असते, आपली फर्स्ट टर्म असते. लेट A be द फर्स्ट टर्म अँड D is the common difference. हे तुम्हाला इथपर्यंत माहीत आहे, काहीच नाही, सगळ्यांना माहीत आहे, लिहायचे D is the common difference. लेट A be the first term and D is the common difference. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितले त्यांनी, T9 is equal to 9 term. If the 9 term of an AP 0, म्हणजे तुम्हाला T9 is equal to 0 सांगितलेलं. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का, काही अडचण नाही. T9 is equal to 0. तर T9 is equal to 0 सांगितलं, तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, तुम्हाला वी नो दॅट, जेव्हा असं माहीत असते फॉर्म्युला, वी नो दॅट, तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत आहे, वी नो दॅट, तो फॉर्म्युला यूज करायचा. कोणता, TNचा फॉर्म्युला यूज करायचा. TN is equal to A + n - 1 D, हा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही काय करा, व्हॅल्यू ज्या ज्या माहीत आहेत त्या पुट करा. तुम्हाला TN आहे का नाही,
T9 माहीत आहे, T9 का आहे, T9 इज इक्वल टू T9 या T9 इज इक्वल टू एची किंमत माहीत नाही, एला ए जसं तसं ठेवा, प्लस एनची किंमत माहीत आहे, ही एनची किंमत आहे T9 म्हणजे पहा एनची किंमत इथं 9 आहे, तर 9 - 1 आणि डीची किंमत पण माहीत नाही, डीला जसं तसं लिहा. फक्त तुम्हाला T9 म्हणजे नाही एनची किंमत माहीत नाही, एनची किंमत पुट केली. आता T9चीच किंमत किती आहे तुमची, 0 आहे. 0 इज इक्वल टू काय आहे तुमचा ए प्लस हा 9 - 1, 9मधनं जर 1 गेला तर तुमचा 8 आणि हा डी 8D होईल. म्हणजे पहा काय येऊ शकते तुम्हाला, पहा म्हणजे ए प्लस 8D इज इक्वल टू तुमचा काय आलेला आहे 0 असं लिहू शकता तुम्ही. ह्यालाच ए प्लस 8D इज इक्वल टू तुमचा काय आलेला आहे 0 आलेला आहे. तुमचा काय आलेला आहे ए प्लस 8D इज इक्वल टू 0 आलेला आहे. तुम्ही याला जर लिहायचं असेल तर काय करू शकता, ह्या 8Dला जर तुम्ही तिकडे पाठवू शकता किंवा असे ठेवू शकता. ए इज इक्वल टू तुम्ही ह्या 8Dला पहा लेफ्ट हँड साईडला आहे, डाव्या बाजूला आहे, डाव्या बाजूच्या 8Dला आपण तिकडे पाठवलं तर हा प्लसचा काय होईल मायनस होईल, -8D होईल आणि ह्याला इक्वेशन नंबर मी 1 म्हणतो. इथपर्यंत ठीक आहे, काय अडचण आहे पहा इथपर्यंत तर तुम्हाला काय अडचण नसणार आहे. ए इज इक्वल टू -8D हे इक्वेशन 1 झालेलं आहे, इथपर्यंत काय अडचण नाही. तर त्याच्यानंतर पुढं पहा, तर आता 9 टर्म ऑफ AP 0 हे सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शोधा 29 टर्म. तर तुम्ही काय करा 29 टर्म काढा किंवा कोणतीही टर्म काढा, 19th काढा. तर आपण काय करू 19th काढू, कारण ती छोटी आहे, किंवा कोणतीही काढलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, आहे का नाही. फॉर आहे का नाही, फॉर 19th टर्म, 19 टर्मसाठी काय असणार आहे म्हणजे T9 असणार आहे. 19 टर्म म्हणजे काय असणार आहे तुमचा T19 असणार आहे का नाही, 19 आहे ना, येस 19 T19 असणार आहे. T19 इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला माहीत आहे, T19 इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला तर सेम आहे, हा फॉर्म्युला आहे. T9साठी जो घेतला होता तोच T9 पहा हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. आता पुन्हा मी फॉर्म्युला लिहत नाही. तर T19साठी काय असणार आहे, एला ए असणार आहे, एला ए असणार आहे, प्लसला प्लस ठीक आहे, प्लसला प्लस. हा आता आपण यांची किंमत काय आहे तुमची 19 आहे, यांची किंमत पुट करतो मी 19 - 1 आणि हा डीला डी काय माहीत नाही तुम्हाला डीची किंमत. पहा फक्त ह्या T9 ह्या फॉर्म्युल्यामध्ये टीची किंमत 19 जशी 9 घेतली तसं 19 घेतो आणि पुट करतो व्हॅल्यू. ह्याला सोडवा T19ला. आता T19ची किंमत तुम्हाला माहीत नाही, जशी T9ची किंमत 0 होती तर T19ची काय माहीत नाही किंमत तुम्हाला, तर तुम्हाला ह्याचं जे माहीत नाही तर आता व्हॅल्यू पुट करू शकत नाही तुम्ही, सोडवा याला. ए प्लस तुमचा 19 - 1 18D. तर हे इक्वेशन नंबर याला काय म्हणा 2 म्हणा, इक्वेशन 2 म्हणा. ह्याला सोडवल्यावर तुम्हाला T19 इज इक्वल टू ए प्लस 18D हे मिळालेलं आहे, ए प्लस 18D मिळालेलं आहे. इक्वेशन नंबर याला काय म्हणू शकता तुम्ही 2 म्हणू शकता, ठीक आहे. ए प्लस 18D, ए प्लस 18D. किंवा ह्याची तुम्हाला जर ह्याची व्हॅल्यू जर पुट करायची असेल, ह्याची व्हॅल्यू आहे का नाही, किंवा याला इक्वेशन 2 म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता, ह्याला काय म्हणू शकता म्हणा, वाटलं तर इक्वेशन 2 म्हणा, सिम्पल इझी जाईल तुम्हाला. इक्वेशन 2 म्हणा. तुम्ही काय करा, ही एची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, इथली एची व्हॅल्यू काय करा याच्यामध्ये पुट करा, पुट ए इज इक्वल टू -8D इन इक्वेशन 2. तर तुम्ही काय करा एची व्हॅल्यू काय करा, ए इज इक्वल टू -8D ह्या इक्वेशन 2 मध्ये पुट करा. तर T19 इज इक्वल टू काय असेल तुम्हाला, T19 इज इक्वल टू एची किंमत तुम्ही -8D घ्यायला, आणि हे कुठून आलं इथून एची किंमत -8Dला -8D प्लसला प्लस 18Dला 18D. तर ह्याला सोडू शकता तुम्ही, सोडू शकता का नाही. पहा -8D मधनं -8D आहे आणि प्लस 18D आहे, तर ह्याला 18D मधनं 8D गेला तर 10D उरेल. T19 इज इक्वल टू तुमचा काय आहे उरेल 10D उरेल, ठीक आहे. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणा तुम्ही 3 म्हणा. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का, नाही आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. T19 इज इक्वल टू 10D. तर हे तुम्हाला इथपर्यंत कळलेलं आहे. त्याच्यानंतर काय तुमची कंडिशन कोणती आहे 29 टर्मसाठी. पहा आता 19 टर्मसाठी काढलेलं आहे तुम्ही, 19 टर्मसाठी काढलेलं आहे, 19 टर्मसाठी काढलेलं आहे. त्याच्यानंतर 29 टर्मसाठी काढायचं आहे आपल्याला. पहा इथं लिहितो मी, व्यवस्थित दिसेल तुम्हाला, ठीक आहे. आता फॉर 29th टर्म, फॉर 29th टर्मसाठी काढणार आहोत आपण, ठीक आहे. तर 29 टर्मसाठी काय असणार आहे
T29 असणार आहे. T29 इज इक्वल टू, फक्त आपल्याला जे जे किमती माहीत आहेत त्या किमती काय करायचं आहे, पुट करायचं आहे T29. तर पहा हा फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण यांची किंमत टाकणार आहे. यांची किंमत आहे T29, हा एला ए प्लसला प्लस यांची किंमत 29 आहे. 29 - 1 हा डी. ठीक आहे, इथपर्यंत दिसते तुम्हाला? ठीक आहे, दिसायला तर काय प्रॉब्लेम नाही. तर पहा ह्याला सोडा तुम्ही. T29ला T29 इज इक्वल टू ए प्लस 29 - 1 28 डी. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही जशा प्रकारे काय याला इक्वेशन नंबर काय म्हणा, इक्वेशन काही म्हणायचं असेल तर याला 4 म्हणा. 4 3 झालेले आहेत 4. तर याच्यामध्ये काय करा तुम्ही, ही व्हॅल्यू पुट करा. कोणती? ए इज इक्वल टू -8d. ए इज इक्वल टू -8d व्हॅल्यू पुट करा, म्हणजे तुम्हाला अनेक व्हॅल्यू सिम्प्लिफाईड फॉर्म मिळेल. पुटिंग ए इज इक्वल टू काय आहे तुमची एची किंमत? ए इज इक्वल टू ही, ए इज इक्वल टू -8d. ए इज इक्वल टू -8d इन इक्वेशन 4. ठीक आहे, पहा तर काय करतोय, पुटिंग ए इज इक्वल टू -d इन इक्वेशन 4. तर ह्या इक्वेशन 4 मध्ये आपण एची किंमत टाकतोय. T29ला T29 इज इक्वल टू हे एची किंमत काय आहे तुमची? -8d. एची किंमत पुट करतोय, हा प्लसला प्लस 28dला 28d. इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला? काही अडचण आहे? काय नाही. तर ह्या 28d मधनं -8d काढा तुमचा. 28d मधनं जर हा 8d गेला तर तुमचा T29 इज इक्वल टू तुमचा काय असेल? T29 इज इक्वल टू तुमचा काय असेल? 20d. ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणा? 5 म्हणा. इक्वेशन 5 म्हणा. तर T29 तुमचा इक्वेशन 5 आहे. T19 तुमचा इक्वेशन 3 आहे. तर तुम्ही जर इक्वेशन पहा, लक्ष द्या, थोडंसं काळजीपूर्वक पहा. हे मी काय करतो, हे मिटवतो, इथलं मिटवतो, हे मिटून लिहितो. ठीक आहे, इथलं मिटवतो, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर तुमचा क्वेश्चन काय म्हणला आहे? इफ द 9th टर्म ऑफ एन AP इज 0 देन शो दॅट दाखवायचं आपल्याला 29 टर्म इज ट्वाइस द 19 टर्म. पहा 29 टर्म पहा किती आहे तुमचा? 20d आहे. 29 टर्म आहे तुमचा 20d आणि 29 टर्म आहे 10d. पहा 10dची जर तुम्ही दुप्पट केला तर काय होईल तुमचं? 20d होईल. 10dची जर तुम्ही दुप्पट केल्या, 10dच्या दुप्पट 20d आहे, म्हणजे आपला प्रूव्ह झालेलं आहे का नाही? प्रूव्ह झालेलं आहे. फ्रॉम इक्वेशन 3 and 5 इथं लिहा. फ्रॉम इक्वेशन 3 and 5 3 and 5 कडे बघितलं तर तुमचा T29 इज इक्वल टू काय आहे तुमचा? T29 इज इक्वल टू तुमचा T29 इज इक्वल टू तुमचा काय आहे? 20d आहे. बरोबर आहे. T29 इज इक्वल टू तुमचा 20d आहे. ह्यालाच मी काय करू शकतो? T29 इज इक्वल टू 20ला काय लिहू शकतो? असंच फ्रॉम इक्वेशन असं लिहिलं तरी तुमचं सिद्ध होते, किंवा तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवू शकता. हा 20dला काय लिहू शकतो? 2 × 10d लिहू शकतो. 2 × 10 हा 20 होईल, 20d होईल. 2 × 10d लिहू शकतो. मग हा 10d चीच व्हॅल्यू किती आहे तुमची? म्हणजे T29. पहा T29 इज इक्वल टू तुमचा 2ला 2 आणि हा T19. ही 10d कशाची व्हॅल्यू आहे? 10d म्हणजेच तुमचा T29 इंटू T29 नाही 19 आहे, T19. ठीक आहे, हा असं लिहू शकतो मी. ठीक आहे, तर इथपर्यंत कळलं असेल. प्रूव्ह दॅट काय करायचं? शो दॅट T29 टर्म इज ट्वाइस द 19 टर्म. तर ही 19 टर्मच्या डबल आहे. ठीक आहे, 19 टर्मच्या डबल ही T29 आहे. हे आपलं काय झालेलं? प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 2 × T29. 29th इज ट्वाइस द 19 टर्म. हे आपण दाखवलेलं आहे. ह्याला काय करा तुम्ही? ब्रॅकेट करा आणि असं लिहा. वाटलं तर तुम्हाला काय लिहायचं? 29 टर्म इज ट्वाइस द 19 टर्म. वाटलं तर इथं एक स्टेटमेंट लिहा. कुठं लिहू शकता तुम्ही? इथं लिहितो 29 टर्म. देअरफोर असं लिहा. देअरफोर 29 टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. थोडासा टेक्निकल क्वेश्चन आहे. एकदा दोनदा तुम्ही काय करा, हे लास्टला लिहायचं स्टेटमेंट. ठीक आहे, लास्टचं आहे. थोडासा टेक्निकल क्वेश्चन आहे. काय करा तुम्ही? एकदा दोनदा हा क्वेश्चन व्हिडिओ पहा.
व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही स्वतः एक दोनदा सॉल्व करण्याचा, एकदा दोनदा 2 वेळेस सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. आणि येऊन जाईल तुम्हाला, त्याच्यात काही शंका नाही, व्यवस्थित घेतलेलं आहे आपण, सगळ्यांना येऊन जाईल. नाही आलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, ठीक आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला कसा वाटतात आमचे व्हिडिओ हे पण कळवा, ठीक आहे. आणि काय करूया आपण आता, हा क्वेश्चन आपण सॉल्व झालेला आहे, इथं थांबूया, कारण ह्याच्या पुढे जर आपण घेतलं तर लेक्चर लेंदी होईल. आणि तसाही आपला इथं प्रॅक्टिस सेट 3.3 मधले सगळे क्वेश्चन आपण घेतलेलं आहे. आणि अगदी आपण एकदम व्यवस्थित घेतोय. आपले हे 13th लेक्चर होतं. इतकं व्यवस्थित तुम्ही कोणता क्लास जरी लावला असेल, तुमच्या क्लासमध्ये बी घेतत नाही, शाळेतही घेत नाहीत, मला माहिती आहे, कारण मी 5-7 वर्ष शिकवलेलं आहे. एक ना एक क्वेश्चन घेतोय तुम्हाला आणि एकदम व्यवस्थित समजून सांगतोय, ठीक आहे. तर चालते, आपण इथं थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, ठीक आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू वन्स अगेन.